कोण पुण्य फळा आले आजी देखिली पावले ऐसे नेनो नारायणा संती सांभाळिले दिना। मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबाराय अखिल कोटी ब्रह्मांड नायक पंढरीशु पांडुरंग परमात्मा वैराग्याचे रागरसिक जगद्गुरु तुकोबाराय श्री सद्गुरु ब्रह्मलीन नारायणगिरीजी बाबा ब्रह्मलीन सद्गुरु वैकुंठवासी अनंत बाबा या विद्वत संतांच्या चरणी माझा माथा विनम्र भावाने नतमस्तक करतो आणि या चिंतन रूपी सेवेला आरंभ करतोय। सेवेकरिता निवडलेला अभंग शांती ब्रह्म वैराग्याचे महामेरू कामार्थ भावनेनं आलेल्या एका स्त्रीला सुद्धा पराविया नारी माऊली समान या वचनाप्रमाणे ज्यांनी संबोधलं ते जगद्गुरु तुकोबाराय। तुकोबारायांचा हा अभंग या ठिकाणी आपल्या समोर गायला गेलेला आहे। सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार आवश्यक आहे। आपल्या या सातारा परिसरामध्ये खुशाल मारुती भगवंताच्या दरबारामध्ये लक्ष्मीनगर या ठिकाणी चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह वर्षे पहिले आहे। अतिशय सुंदर असं नियोजन आयोजन वारकरी सगळ्या संत मंडळींची या ठिकाणी उपस्थिती, त्यामध्ये आमचे मृदंगाचार्य ज्यांच्या माध्यमातूनच आपल्या या सेवेचा हा योग आलेला आहे, आदरणीय मृदंगाचार्य प्रणवजी महाराज निरफळ या ठिकाणी आहेत। त्याचबरोबर आज माझ्याबरोबर आवर्जून या ठिकाणी आलेली आणि माझे गुरुवर्य महंत उद्धवजी महाराज मंडलिक बाबा बाबांच्या सानिध्यामध्ये 20 वर्षापासून सावलीसारखे बाबांबरोबर जे राहतात, आदरणीय आमचे मृदंगाचार्य कृष्णा महाराज मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत। ड्रायव्हर जास्त झाले पण समजून घेणारे व्यक्ती पाहिजे। आता ड्रायव्हर 2-4 झाले होते, परंतु महाराज मगर महाराजांनी समजून घेतलं। आणि खरं सांगू, आपल्या वारकरी संप्रदायाचं हेच वैभव आहे मोठं, एकमेकाला समजून घेणं। बऱ्याच वेळेला ते घडताना दिसत नाही, पण कुठंतरी नाही तर मग तोंडाशी तोंडांना मिळे। एका महाराजानं दुसऱ्या महाराजाकडे वक्र दृष्टीनं पाहणं हे फार वाढत चाललंय, परंतु तुम्ही तुमच्या मनाचा मोठेपणा दाखवला, तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो। गायनाच्या सेवेकरता या ठिकाणी आदरणीय देवगड संस्थान, देवगडला ज्यांची प्रथम उपस्थिती असते आणि एक मानाचे गायक म्हणून ज्यांना देवगडचे संबोधलं जातं, अशी आदरणीय वारकरी रत्न बाबासाहेब महाराज सातपुते या ठिकाणी माझ्याबरोबर आलेले आहेत, त्यांनाही धन्यवाद। आदरणीय आमचे भारत महाराज आवटी या ठिकाणी उपस्थित आहेत, बाबा तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद। गोड चाल तुम्ही गायली बरं, कारण पुढं म्हणणारा हुशारच असतो हो, पण मागही म्हणणारा तेवढा चालाक पाहिजे। अतिशय गोड चाल गायली। मला असं वाटलं होतं वंजळभर साखर घ्यावीन तुमच्या तोंडात घालावी, पण तुम्हाला साखर नाही ना, नाही तर साखर आपल्या महाराज लोकाला लई प्रसन्न। मला वाटतं मागच्या जन्मात आपण एखाद्या कारखान्याचे चेअरमन असावे, आहे का नाही? लई प्रसन्न गोड गायन केलं बाबा। काय नाव? आदरणीय शंकर महाराज, तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद। स्वभावही नम्र आहे। त्याचबरोबर या ठिकाणी माझ्या बाजूला संपूर्ण आमची वारकरी मंडळी उपस्थित आहे, तुम्हालाही धन्यवाद देतो। आदरणीय ज्यांची सेवा आपल्या सप्ताहामध्ये झाली, आदरणीय विलास महाराज, तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद देतो। बरं, माझ्या पाठीमागं उभे असणारे आणि मला कुटुंबातून फेटा बांधून इथपर्यंत घेऊन आलेले दोनही चोपदार, एक मिशावाले आहेत आणि एक बिगर मिशावाले आहेत, बरोबर ना? तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद देतो बाबा। माईक सिस्टीम अतिशय गोड आहे, सुंदर तुमचं लावणं आहे, कारण सिस्टीम बऱ्याच जणांकडे असते पण तिचं नॉलेज फार महत्त्वाचं असतं। अतिशय गोड आहे, तुम्हालाही धन्यवाद देतो। आदरणीय चंद्रकांत भाऊ निरफळ
त्यांनीही वेळोवेळी फोन केले. तुम्हाला सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. या ठिकाणी आपल्या या परिसरामध्ये या धर्ममंडपामध्ये श्रीमद भागवत कथेचं आयोजन झालेलं आहे. आदरणीय सोमनाथ महाराज जगताप सुंदर कथा त्यांची चालू आहे. कारण भागवत हे महापुराण आहे. आतापर्यंत जेवढे ग्रंथ झालेत ना दादा, त्या संपूर्ण ग्रंथाचा धांडोळा घ्या, कुठल्याच ग्रंथाला श्रीमद हा शब्द नाहीये. फक्त दोनच ग्रंथांना लागलाय. एक आहे श्रीमद भगवत गीता आणि दुसरं आहे श्रीमद भागवत. श्रीमद हा शब्द त्याच ग्रंथाला लागू होतो की जे महावाक्य, जे तत्वज्ञान भगवंताच्या मुखातून आलेलं आहे. श्रीमद भगवत गीता ही भगवंताच्या मुखातून आली म्हणून श्रीमद, आणि श्रीमद भागवत हे सुद्धा भगवंताच्या मुखातून आलंय म्हणून या दोनच ग्रंथांना श्रीमद हा शब्द लागलाय. भागवत शब्दामध्ये अर्थ दडलाय. भा म्हणजे काय? भाती सर्वेषु लोकेषु, संपूर्ण लोकांना जे भावतं त्याला म्हणायचं भागवत. दुसरा शब्द आहे ग, गीयते इति नारदादिती, नारदातिक संत ज्या कथेचं गायन करतात, महिमा गातात, ते आहे भागवत. तिसरा शब्द आहे व, वर्तते सर्व शास्त्रेषु, संपूर्ण शास्त्र ज्याच्यामध्ये वास्तव्य करतात किंवा संपूर्ण शास्त्र ज्याचं अनुकरण करतात त्याला म्हणायचं भागवत. आणि शेवटचा शब्द आहे त, तत्स्मर भगवतम विदुहु, ज्याच्या स्मरणाने भगवत स्वरूपता प्राप्त होते त्याला म्हणायचं भागवत. विठाला विठाला. सुंदर कथा या ठिकाणी चालू आहे. त्यामध्ये आमचे तबला वादक काळे महाराज आहेत. सिंत वादवण्याकरता सुद्धा गवारे महाराज आहेत. त्यांनाही धन्यवाद. आणखी आपले आदरणीय सचिन महाराज या ठिकाणी आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. अतिशय गोड कथा तुम्ही ऐकत आहात आणि भागवत ऐकत जा. का माहितीये? कारण भागवत हे मरण कसं गोड करायचं शिकवतं. कारण दादा इथं येताना आपण काही घेऊन आलेलो नाही आणि जाताना सुद्धा काही घेऊन जाता येत नाही. तुमच्या या सातारा परिसरामध्ये तुम्ही एवढ्या वर्षापासून राहताय, कधी असं घडलंय का हो? एखादा माणूस मेला आणि जाताना कलर टीव्ही वर घेऊन गेला? घडलंय? इथून काहीच नेता येत नाही महाराज. गोड एक साधू होऊन गेले, राजेश्वरानंद सरस्वती. त्यांच्या मुखातलं अतिशय गोड गीत आहे होता. ते म्हणतात बघा, अरे मन मुसाफिर निकलना पडेगा, काया कोटी खाली करना पडेगा, चमड़े के कमरे को तू क्या संभाले, जिस दिन तुझे घर का मालिक निकाले, अरे इसका किराया भी भरना पड़ेगा, काया कोटी खाली करना पड़ेगा. दादा, अरे जर तुम्हाला इथल्या औरंगाबाद संभाजीनगर कोर्टातली जर नोटीस आली ना, तर त्या नोटीसला एखादा वकील देऊन तिला उत्तर देता येतं हो. पण ज्या दिवशी तुम्हाला यमराज कोर्टातली नोटीस येते ना, त्या नोटीसला कुठलाही वकील चालत नाही. चालत हो, आजपर्यंत नाही चालला. आएगा नोटिस जमानत न होगी, पल्ले में अगर तेरे कुछ अमानत न होगी, फिर होके कैद तुझे चलना पड़ेगा, काया कोटी खाली करना पडेगा. नाही नेता येतो काही, कारण हे त्यानं दिलंय ना, भाडोत्री दिलंय आपल्याला, त्याचं भाडं भरावं लागतं. म्हणून कथा ऐका. श्रीमद भागवत हे मरण कसं गोड करायचं ना, ते शिकवणार आहे दादा. गोड कथा चालू आहे, त्यांना धन्यवाद. साऊंड सुंदर आहे. शूटिंगवाले दादा, तुम्ही शूटिंग काढत आहात. फक्त शूटिंग काढत असताना काही वाक्याकडे ध्यान देऊन जरा लक्ष द्या. काही काढत चला, कारण तुमची सध्या आमच्यावर फार मोठी बेतायला लागलेली आहे, हे का नाही? तुम्हाला जरा जपूनच राहावं लागतं आम्हाला. तुम्हाला पाहिलं का आम्हाला पहिली गोष्ट असा थरकाप सुरू होतो, कारण आमच्या आयुष्याचा प्रश्न असतो तो. चला, आपल्याकडे वेळ कमी आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. सज्जनांनो, जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनाचा जर आपण विचार केला तर तुकोबारायांच्या जीवनामध्ये आवडीचे दोनच विषय आहेत. एक आहे देव
आणि दुसरे आहे संत. तुकोबाराय देव सोडून दुसरं काही बोलत नाही आणि संत संगतीशिवाय जीवनामध्ये दुसरं काही मागतही नाही. जगाबरोबर बोलताना सुद्धा ते सांगतात की बाबा हो, बोलायचं असेल तर विठ्ठल बोला, ऐकायचं असेल तर विठ्ठल ऐका आणि पाहायचं असेल तरी सुद्धा विठ्ठलालाच पहा. समाजाला सुद्धा कधी कधी सांगण्याचा प्रयत्न केला की बाबा हो, अरे वारी असते जून मध्ये, मे मध्येच तुमच्या शेतीतली कामं सुरू होतात, त्यावेळेला तुम्हाला डोक्यात टोपी घालायला सुद्धा वेळ मिळत नाही. मग अशा वेळेला तुम्हाला पंढरपूरला यायला जमत नाही ना? चालेल, ठीक आहे. जरी तुम्हाला पंढरपूरला यायला जमत नसेल तर काळजी करू नका, मीच तुमच्या दारात देवाला घेऊन येतो. लोक म्हटली महाराज आम्हाला देवाची गरज नाही. अरे बाबा फुकाट देतोय. लोक म्हटली महाराज अहो तुमच्यासारखं शहाणपण जर त्या देवानं आम्हाला दिलं असतं ना, आमच्या सुद्धा लोक पाया पडली असती. आणि खरं आहे हो, तुम्ही शहाणी नाही असं मला अजिबात म्हणायचं नाही. आपल्याकडे शहाणपण 100% आहे. फक्त त्या शहाणपण शब्दाच्या अगोदर औटी महाराज एक आती नावाचा उपसर्ग लावायचा, ते शहाणपण आपल्याकडे आहे. हे समजतंय ना तुम्हाला? आपल्याला जर म्हटलं चला कीर्तनाला, खुशाल मारुती भगवंताच्या दरबारामध्ये कीर्तन महोत्सव आहे, आज अंकुश महाराजांचं कीर्तन आहे, चला ना. लोक म्हणतात महाराज अहो ते काय आमचं काम आहे का? ते मोकळ्या माणसाचं काम आहे. अहो घ्या ना टाळ, भजनाला टाळ घेतला पाहिजे. अहो आमचं काम आहे का? ते मोकळ्या माणसाचं काम आहे. पण सांगू तुम्हाला, मी म्हणत असतो टाळ घेणं हे मोकळ्या माणसाचं काम नाही, ज्याला जीवनात मोकळं व्हायचं त्याचं काम आहे. विठ्ठला विठ्ठला. पण आपली शोकांती काय हो, आपल्याला कीर्तनाला यायला जमत नाही. टाळ घ्यायचं म्हटलं का आमचं काम आहे का म्हणतो आपण, घेत नाही. सांगू तुम्हाला, इथं टाळ घ्यायला आपण तयार नाही, कीर्तन ऐकायला तयार नाही, आणि तिकडं 5 रुपयाच्या वडापावावर अख्खा दिवस बोंबलत बसतो. येऊन येऊन आता झालंय ना पाठीमाग, आहे का नाही? पण एवढी सुद्धा अक्कल देवानं आपल्याला दिली नाही दादा. पण संतांचं तसं नाही हो. सेवी तो हा रस वाटी तो अनिका, घ्या रे होऊ नका रान भरी. अरे संतांच्या जीवनाचा विचार करा. देव सोडून दुसरं काही नाही. ऐकायचा देव, पाहायचा देव, करायचा देव दादा. जीवनामध्ये देव सोडून दुसरं काही नाही हो. संत सांगतात आमचं हेच भांडवल आहे मोठं. संतांनी तेच केलं. देवाबरोबर सुद्धा बोलताना देवाबद्दलच बोलले. कधी कधी त्या भगवंताबरोबर वाद घातला हो. देवाला म्हणतात का रे देवा, यम नियम पाप पुण्य आमासी आणि आपण भलतीची करीसी. का रे देवा, व्यवहारामध्ये एखाद्या माणसानं जर 2 बायका केल्या तर सांगितलंय असं की पाप वसे त्याचे घरी, एका पुरुषा 2 नारी, पाप वसे त्याचे घरी. मग देवा, अरे आमच्यासारख्या सामान्य माणसानं 2 बायका केल्या तर पाप वसे त्याचे घरी, आणि तू मात्र 16,108 बायका करून ब्रह्मचारी. हे असं कसं रे देवा? काय झालं, एकदा शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या वाड्यामध्ये भागवत कथा सांगत होती. समोर त्यांच्या धर्मपत्नी गिरिजाबाई बसलेल्या होत्या.
बोलत असताना नाथबाबाच्या मुखातून शब्द गेला, भगवान कृष्ण ब्रह्मचारी होते. गिरिजाबाईनं पतीला थांबवलं, स्वामी तुम्ही सांगताय भगवान कृष्ण ब्रह्मचारी होते, तुमचं लग्न झालंय ना, मी तुमची बायको आहे ना, मग जर मी तुमची बायको असेल तर याच्यानंतर आता तुम्हाला कुणी ब्रह्मचारी म्हणल का? तसं त्या भगवान कृष्णाला 16,108 आहेत, मग तो ब्रह्मचारी कसा? नाथ बाबा म्हणतात, गिरिजा याचं उत्तर मी तुला कथा झाली ना मग देतो. कथा झाली, भोजनाला बसले. नाथ महाराजांनी एका प्लेटमध्ये छोटे छोटे 10 लाडू घेतले. गिरिजाबाईच्या समोर ती प्लेट ठेवली, हातात काठी घेतली आणि गिरिजाबाईला सांगितलं, गिरिजा जोपर्यंत मी तुला थांबवत नाही तोपर्यंत लाडू खात राहायची. जर लाडू खाताना थांबलीस तर या काठीनं तुला बदडल्याशिवाय राहणार नाही. तसे नाथ महाराज शांती ब्रह्म आहेत, पण तो आजचा राग काही वेगळाच होता. गिरिजाबाईनं तो काठीचा धाक पाहिला, पतीचा राग पाहिला आणि गिरिजाबाईनं लाडू उचलायला सुरुवात केली. लाडू उचलायचा, तोंडात टाकायचा आणि डायरेक्ट गिळून घ्यायचा. लाडू उचलायचा, तोंडात टाकायचा, डायरेक्ट गिळून घ्यायचा. 10 लाडू गिरिजाबाईनं गिळले आणि मग नाथबाबा म्हणतात, गिरिजा सांग आता कसे झाले लाडू? गिरिजाबाई म्हणे, काय माहिती कसे झाले लाडू? अहो लाडू कसे झाले हे कळण्यासाठी जर मी चावून खाल्ले असते तर मला कळलं असतं लाडू कसे झाले. पण तुमच्या हातातली काठी आणि त्या काठीचा धाक पाहून मी लाडू घ्यायचा, तोंडात टाकायचा आणि डायरेक्ट गिळून घ्यायचा. मग नाथ बाबा म्हणतात, गिरिजा अगं 10 लाडू खाऊनही जर तुला कळलं नाही कसे झाले, तसाच माझा कृष्ण ब्रह्मचारी होता. विठाला विठाला. म्हणजे संतांच्या जीवनामध्ये देव सोडून दुसरं काही नाहीये. जगाबरोबर सुद्धा देवच आणि देवाबरोबर सुद्धा देवाबद्दलच बोलले हो. एवढंच नाही, आपल्या जीवनातलं सुख असू द्या, दुःख असू द्या किंवा परमार्थिक अनुभव असू द्या, संतांनी तो देवाला सांगितलाय. इतराला सांगायच्या भानगडी शक्यतो संत अजिबात पडले नाही. का नाही पडले हो? कारण त्यांना माहिती होतं जगाला आपला अनुभव सांगायला जाऊ हो, पण हे दिसायला जरी माणसं दिसत असली तरी असायला माणसं असतीलच हे मात्र सांगता येत. कारण दिसणं आणि असणं याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. दिसणं आणि असणं. तुम्हाला सांगू, पंढरपूरला आषाढी एकादशीला चंद्रभागेच्या अलीकडे सरकारनं ती जागा दिली, त्यामुळे अनेक दिंड्यांनी तळ ठोकले. गर्दी झाली, पण एका चोरानं एका वारकऱ्याचं पाकिट चोरलं. त्या चोराला पकडण्यात आलं, पण त्या चोराच्या गळ्यात तुळशीची माळ होती, कपाळाला गंध होता, त्यानं टोपी घातली, नेहरू घातलेला, धोतर घातलेलं. एक नास्तिक म्हणू लागला, बघा बघा, अरे वारकऱ्यानं चोरी केली. मी म्हंटल, बाबा रे, वारकऱ्यानं नाही चोरी केली, चोरी करण्यासाठी चोरानं माळ घातली, त्याला आम्ही काय करावं? म्हणजे दिसायला जरी तो वारकरी दिसत असला, पण असायला तो काय आहे? दिसणं आणि असणं याच्यात फरक आहे हो. जर तुम्ही कोणी आचार्य रजनीश हे नाव ऐकलं असेल तर त्याच्या लक्षात येईल ते आचार्य आहे. ते आचार्य रजनीश सांगतात, त्यांचं एकदा दिल्लीला प्रवचन आहे. जपानच्या राणी समोर प्रवचन ऐकायला बसलेल्या. त्या प्रवचनात त्यांनी स्वतःच्या जीवनातला अनुभव सांगितला. ते म्हणतात, मी भारत भ्रमण करत असताना एक दिवस वेश्या व्यवसाय करणाऱ्या गल्लीला गेलो. एका वेश्येनं मला बोलावलं. मी तिच्याकडे गेलो आणि तिला सांगितलं, बाई तू मला बोलावलंस खरं, पण तू मला ओळखलंस का? मी आचार्य रजनीश आहे. त्यावेळचं हे प्रख्यात नाव होतं. रजनीश हे नाव ऐकल्याबरोबर ती वेश्या घाबरली. तिने सगळ्या वेश्यांना बोलावून घेतलं, आचार्य रजनीशांना उंच पाटावर बसवलं आणि त्या सगळ्या वेश्यांनी आचार्य रजनीशांची मनोभावे पूजा केली. आणि सगळ्या वेश्या आचार्य रजनीशांना विचारू लागल्या, आचार्य आम्ही पोटासाठी हा व्यवसाय करतो, सांगा ना तो देव आम्हाला क्षमा करील का? कुठाय देव? कसाय देव? काय केलं म्हणजे आम्हाला त्या देवाची प्राप्ती होईल? 2 तास त्या वेश्या
फक्त आणि फक्त देवाबद्दलच विचारित होत्या. आचार्य रजनीश तिथून उत्तर भारतात गेले. तिथं भगवे कपडे घातलेला एक संन्यासी स्वामी कृष्णानंद यांचं प्रवचन चालू होतं. आवटी महाराज प्रवचन कोणत्या श्लोकावर? काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवाः. पहिला शब्द आहे काम. त्या काम शब्दावर भगवे कपडे घातलेला संन्यासी बोलायला लागला. एक नाही दोन नाही, तब्बल 3 दिवस काम या शब्दावर बोलत होता. काम म्हणजे विषय, वासना. इतका बोलला की ऐकणाऱ्याच्या श्रोत्यांच्या मनात सुद्धा काम विकार जागा झाला. आणि हे आचार्य रजनीश यांनी ऐकलं आणि त्यांच्या मनात प्रश्न पडला की अरे, भगवे कपडे घातलेला संन्यासी आहे, 3 दिवस झाले कामावर बोलतोय आणि त्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या वेश्या 2 तास फक्त आणि फक्त देवाबद्दलच विचारतायत. मग नेमकं दोघातला खरा संन्यासी कोण? विठाला विठाला. हे मी का बोलतोय? दिसणं आणि असणं. दिसायला संन्यासी महत्वाचा नाही हो, तो असायला संन्यासी पाहिजे ना. मी माझी ऐसी आठवण विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. अरे संन्यासाची व्याख्याच वेगळी आहे हो. दिसणं आणि असणं याच्यात फरक आहे. हे नसेल कळलं तर सोपं आहे का? 2 तरुण संन्यासी नदी पार करून एका गावामध्ये गेले, सत्संग कथा केली आणि आपल्या आश्रमात यायला निघाले. नदीला पूर आलेला होता. यांना पोहता येत असल्यामुळे हे पलीकडे निघाले. तेवढ्यात तिथं एक माऊली आली आणि त्या माऊलीने पहिल्या संन्यासाला हात जोडला. संन्यासी महाराज, तुमच्या पाया पडते, पदर पसरते, मला तुमच्या खांद्यावर पलीकडच्या कडेला घेऊन चला. पलीकडच्या कडेला माझी कुटी आहे. त्या कुटीमध्ये माझं तान्हं लेकरू झोपलेलं आहे. आता ते उठलं असेल, त्याला स्तनपान करायचं असेल. पाया पडते, मला तुमच्या खांद्यावर पलीकडे घेऊन चला. पहिल्या संन्यासाला बोलली. तसा दुसरा संन्यासी तिच्यावर रागावला. लाज वाटत नाही तुला? आम्ही भगवे कपडे घातले. अरे भागवत सांगताय दारबी मपी न स्पृजेत. संत भाषांतर करताना सांगताय काष्टा या पाशाना मृत्युकेच्या. अरे स्त्रीचा स्पर्श सुद्धा आम्ही करत नाही. कळत नाही तुला आम्ही संन्यासी आहोत? नको नको ते बोलला. पण पहिला संन्यासी म्हटला, बाई त्याचा ऐकू नकोस, माझ्या खांद्यावर बस, मी तुला पलीकडच्या कडेला नेतो. त्या माऊलीला त्यानं खांद्यावर घेतलं. निघाला तर दुसरा संन्यासी पहिल्या संन्यासाला बोलायला लागला. अरे लाज वाटते का तुला? स्वतःला संन्यासी म्हणवतो, भगवे कपडे घालतो. अरे आपण स्त्रीचा स्पर्श सुद्धा करत नाही आणि आज एका बाईला खांद्यावर घेऊन निघाला. चल आश्रमात, गुरुजीला तुझं नाव सांगतो आणि तुला पहिलं आश्रमाच्या बाहेर काढून द्यायला लावतो. एका बाईला खांद्यावर घेतलंस, बाईला खांद्यावर घेतलंस. इथून तिथून त्याचं एवढंच चालू. बाईला खांद्यावर घेतलंस, पलीकडच्या कडेला आले. या पहिल्या संन्यासानं माऊलीला खाली उतरवलं, दर्शन घेतलं. पराबियानारी माऊली समान. ती निघून गेली. पण हा दुसरा संन्यासी बोलायचा थांबला नाही. लाज वाटते का? संन्यासी म्हणतो, एका बाईला खांद्यावर घेतोस, चल आश्रमात, गुरुजीला सांगतो, तुझं नाव आश्रमातून काढून टाकायला लावतो, तुला आश्रमाच्या बाहेर काढून द्यायला लावतो. बाईला खांद्यावर आणलं. बोलता बोलता आश्रम आला. आश्रमात आल्याबरोबर गुरुजीला म्हटलं, गुरुजी याला पहिलं आपल्या आश्रमाच्या बाहेर काढून द्या. आज यानं एका बाईला खांद्यावर आणलं. कळत नाही याला संन्यासी आहोत आपण, स्त्रीचा स्पर्श करत नाही. बाईला खांद्यावर आणलं, आश्रमातून काढून द्या. तसा पहिला संन्यासी गुरुजीला हात जोडून नम्रपूर्वक म्हणाला, गुरुजी मी त्या बाईला नदीच्या एका काठापासनं दुसऱ्या काठापर्यंतच आणलं, पण याच्या ध्यानातून अजून ती बाई गेली नाही. याचं काय करायचं? विठाला विठाला. का बोललो मी माहितीये? दिसणं आणि असणं याच्यात जमीन आसमानचा फरक असतो दादा. माझा मुद्दा एवढाच आहे, संतांनी आपला अनुभव जगाला नाही सांगितला, कारण ते म्हणतात दिसायला माणसं असली तरी असायला असलच असं सांगता येत नाही. म्हणून आपला अनुभव देवाला सांगितला दादा, देवाला अनुभव सांगितला. आणि सांगू तुम्हाला,
अनुभव कुणाला सांगावं? ज्याला ऐकण्याची जिज्ञासा असेल, ज्याला पचवण्याची ताकद असेल, आपण त्यालाच सांगावं हो. नाहीतर मग काय खडकी जैसे वर्षली का आगी माझी पेरिली ते सांडी विखोरी गेली म्हणोये काही. जर वायाला जात असेल तर सांगून उपयोग नाही ना हो. आपल्या सांगण्यानं एखाद्याचं कल्याण होत असेल त्यालाच सांगावं महाराज. शास्त्रकार सांगतात मूर्खानां बोधको रिपू. मूर्ख माणसाला उपदेश करायच्या भानगडीत पडूच नका. का? कारण मूर्खाला उपदेश करणारा शत्रू वाटत असतो. विठाला विठाला. म्हणून आपला अनुभव जगाला नाही सांगितला. अनुभव सांगतोय मी, अनुवाद नाही बरं का. कारण अनुवादाची भाषा वेगळी आहे आणि अनुभवाची भाषा वेगळी आहे. अनुभव म्हणजे काय? अनुभव हा प्रत्यक्ष असतो आणि अनुवाद हा अप्रत्यक्ष असतो महाराज. याती कुळ माझे गेली हरपोनी हा अनुभव आहे आणि पहाती गवळणी तवती पालथी दुधानी हा अनुवाद आहे महाराज. त्याच्यातही सामान्य जीवाचा अनुभव हा भ्रमरूप असतो आणि महात्म्याच्या जीवनातील अनुभव हा प्रमारूप असतो महाराज. संध्याकाळी कीर्तन संपलं, घरी निघाले. रस्त्याच्या कडेला एखादी दोरी पडलेली असेल, तुमच्याकडे बॅटरी नाहीये, अंधार आहे, दोरी पाहिली मोठमोठ्याने ओरडायला लागले, धावा, साप साप. शेजारची लोक पळत आली. अरे ओरडतो कशाला? साप नाही रे, कोणीतरी पाण्यानं वाकडी तिकडी रेषा काढलेली आहे. दुसरा म्हणतो नाही रे, जमिनीला वाकडी तिकडी भेग पडलेली आहे. तिसरा म्हणतो नाही रे, वाकडी तिकडी काठी पडलेली आहे. म्हणजे एका दोरीवर अनेकांना अनेक प्रकारचा आलेला अनुभव, याला म्हणायचं भ्रम. काय म्हणायचं? किंवा सोपं सांगू तुम्हाला, आता 65 वर्षाच्या पुढं सरकारच्या उदरभरणामुळे 65 वर्षाच्या पुढं अर्ध तिकीट झालं. बरोबर ना? 65च्या पुढं अर्ध तिकीट आहे ना. पण सांगू तुम्हाला चंद्रकांत भाऊ, 65 वर्षाच्या पुढं सरकारनं अर्ध तिकीट केलं, पण त्या अर्ध्या तिकिटाकरिता काही 56 वर्षाचे म्हातारे सुद्धा 65 वर्षाचे झाले. हे मी अनुभवलंय हो. एकानं वय वाढवलं, 65 वर्षाचा झाला आणि त्याच्या बाप जन्मात कधी पंढरपूरला गेला नव्हता. जसं संभाजीनगरवरनं एसटीत बसला, पंढरपूरला उतरला, चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आपले कपडे ठेवले, स्नानाला गेला, स्नान केलं, सूर्य भगवंताला अर्घ्य अर्पण केला, बाहेर निघाला. पण बाहेर येईपर्यंत चोरानं याचे कपडे नेले. आधार कार्ड गेलं, पॅन कार्ड गेलं, ओळखपत्र गेलं, अर्ध्या तिकिटीचं कार्ड सुद्धा. मग मात्र याच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. पांडुरंगाकडे हात करून म्हणायला लागला, काळ्या विठ्या, आयुष्यात परत पंढरपूरला येणार नाही. याला म्हणायचा भ्रम. विठाला विठाला. सामान्य जीवाचा अनुभव भ्रमरूप आहे महाराज, पण महात्म्याच्या जीवनातील अनुभवाचा विषय प्रमारूप असतो. अरे ज्ञानोबारांनी खांद्यावर पताका घ्यावी आणि जगाला सांगावं, माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुडी. आलेला अनुभवही सांगितला. आनंदुरे आजी आनंदुरे. नाथ महाराजांना विचारा, अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता. तुकोबारांना विचारा, महाराज बोलतात, देवा अरे वेळच माझ्यावर तशी आली ना देवा, भलं मी भिकारी होईल देवा, पण वारी चुको नेदी हरी. आणि आलेला अनुभवही जगाला सांगितला. आनंदे निर्भर डोलत असो, सर्व सुख la la
अनुभवाचा विषय भ्रमरूप आहे, महात्म्याच्या अनुभवाचा विषय प्रमारूप आहे. दुसरं सूत्र आहे का, सामान्य जीव अनुभवाचा विषय बाहेर शोधतो आणि महात्मा मात्र अनुभवाचा विषय आतमध्ये शोधत असतो. जपानला सत्संग सोहळा चालू होता. सत्संग कथा सांगत असताना भूकंपाचे तीव्र धक्के झाले. आलेला सगळा समाज बाहेर पळून गेला, पण सांगणारे महात्मे मात्र डोळे बंद करून भगवंताचं ध्यान करू लागले. भूकंपाचे धक्के थांबले, परत श्रोते आले, सत्संग सुरू झाला. एका श्रोत्यानं महात्माजींना विचारलं, बाबा एवढे मोठे भूकंपाचे धक्के झाले, आम्ही सगळे घाबरून बाहेर पळालो, तुम्ही का पळाला नाही? त्या महात्मानं दिलेलं गोड उत्तर आहे. महात्मा सांगतोय, बाबा रे, भूकंपाच्या धक्क्याला घाबरून जसे तुम्ही बाहेर पळालात ना, तसा मी सुद्धा पळालो. फक्त तुमच्या पळण्यात आणि माझ्या पळण्यात फरक आहे. भूकंपाला घाबरून तुम्ही बाहेर पळाला आणि भूकंपाला घाबरून मी आतमध्ये पळालो. आवडी अनंत आळवा नामचा कीर्तन ठाईचं बैसोने कराये कचित ठाईचं बैसोने ठाईचं बैसोने ठाईचं बैसोने कराये कचित आवडी अनंत आलवावा आवडी अनंत आलवावा आवडी अनंत आलवावा नलगती सायास नलगती सायास जावे वनंतारा नलगती साया. महात्मा मात्र अनुभवाचा विषय आतमध्ये शोधत असतो. महाराज, ठाईच बैसोनी कराई कचित्त आवडी अनंत आळवावा. पुढचं सूत्र ऐका, सामान्य जीवाच्या अनुभवाचा विषय हा पंच विषय असतो आणि महात्म्यांच्या जीवनातील अनुभवाचा विषय अबाधित परमात्मा असतो. सामान्य जीवाचा पंचविषय अनुभव आहे. बऱ्याच वेळेला लोक आम्हाला म्हणतात, महाराज सकाळी आंघोळ केल्यानंतर 2 तास देवपूजा केल्याशिवाय मला बरंच वाटत नाही. पण मी त्याला म्हणत असतो, बाबा रे, अरे तुझ्या बरं वाटण्याला काय करतो? तुझ्या देवपूजेनं देवाला बरं वाटतं का ते पहा, नाहीतर मग काय आहे माहिती आहे, उपयोग नाहीये महाराज त्याचा. देवाला बरं वाटतं का हे महत्वाचं आहे ना. प्रेमच नसेल तुझं त्याच्यावर तर काय उपयोग आहे? जुन्या काळातला एक दृष्टांत आहे. महाराज मंडळी सांगता, तुम्ही ऐकलं असेल तरी सुद्धा ऐकून जा. महिला मंडळ प्रामाणिकपणाने सांगा, तुमच्या पोराचं जर लग्न झालं, तुमच्या घरात सुनबाई आली, तुमचं जास्त प्रेम त्या सुनेवर उतू येतं का लग्नात आलेल्या भांड्यावर उतू येतं? खोटं बोलाल तर रात्रीतून माराल. हा कशावर येतं बाबा? सारखी त्या पोरीला म्हणत असते, पोरी तो आई बापानं सगळं दिलं, पण तो ह्या आई बापांना पाणी तापायचा बंबच नाही दिला. नुसते बम 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 आपली बंब बंब करत असते. हा ती पोरगी माहेरला गेली, आईला म्हणे, आई अगं लग्नात बंब आला होता, कुठं आहे? म्हणे मालदावर ठेवलाय, आण खाली. ती अवदासा नुसती माझ्या नावानं बोंबल. ती बंब घेतला आणि पोरगी आली. सासूबाईना अंगणातच पोरगी पाहिली. इतका आनंद झाला, सासूबाई जमिनीहून चालाना, जमिनीच्या एकीत वरून चालायला लागली, नुसती बम 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 करायला लागली. बरं, आता नवीन गोष्टीचा उल्हास असतो की नाही महिला मंडळ? बंब पेटवायचा तिला झोपच लागेना. रात्री 11 झाले, 12 झाले, 1 झाला, 2 झाले, 2ला झोप लागली. आता 2ला झोपलेला माणूस सकाळी 5ला उठन का? पण नाही, या बंबाचा इतका ध्यास लागला होता, 5लाच उठली म्हातारी. कशाला? का आकड्याला नाही,
तुम्हाला वाटलं काकड्याला उठली का? हा, ती काय ही खुशाल मारुतीच्या दरबारातली होती का? हा, 5लाच उठली बाबा, बंब मांडला म्हणे अगोदर बंब भरू आपण. हापशावर गेली, 2 बादल्या आणल्या बंबात वतल्या, पण बंब काय भरलाच नाही. वा वा, काय पाहुणे करारी भेटले आम्हाला. असा बंब दिला ना, आमच्या सगळ्या घराच्याच काय आमच्या अख्ख्या गल्लीच्या आंघोळी होतील एवढा बंब दिला. परत 5 बादल्या आणल्या, बंबात वातल्या, पण बंब काय भरला. मग तर आनंद गगनाला मावेना. याला म्हणतात पाहुणे. काय सातारा परिसरातले पाहुणे भेटले. अरे आमच्या गल्लीच्याच काय अर्ध्या गावाच्या आंघोळी होतील एवढा बंब दिला. शेवटी 6:30 वाजता वरल्या आळीचा पाण्याचा वघळ थेट खाल्ल्या आळीला गेला. आता खाल्ल्या आळीचे लोक सकाळी सकाळीच निघले होते. हे कळतं ना तुम्हाला? जुना काळ होता बाबा, जुना काळ. चंद्रकांत भाऊ, जुना काळ चांगलाच होता. सांगू तुम्हाला का? जुन्या काळात लोक घरी जेवायचे आणि प्रातर्विधीला बाहेर जायचे. आता विकासाची पहाड झाली, लोक बाहेर जेवतात आणि प्रातर्विधीला घरी येतात. बाबा लोक सकाळीच निघले, पाण्याचा वघळ पाहिला आणि एकमेकाला विचारू लागले, अय काकू, अरे वरल्या आळीच्या पाटलाला काय पोरग बिरग झालं काय? कारण जुन्या काळात बऱ्याच दिवसातनं जर मुलगा झाला बाबा, गावातले लोक त्याच्या दारात नेऊन पाणी ओतायच्या. महिला काय म्हणायची, महिला मंडळ त्याला हेल घालणी आहे का नाही. सुईनीची गलबल झाली, दासी जणी हेल घाली. आमच्या एका कीर्तनकारानं अर्थ सांगितला होता औटी बाबा. तिथलंही गलबल झालती. जनाबाईला वाटलं आपण थोडी सेवा करा. तिथं वैरणीच्या पेंढ्या पडल्या होत्या आणि जनाबाईनं हेल घालायला सुरुवात केली. हेल घ्या, तसा अर्थ नाहीये त्याचा. हेल घालणे म्हणजे काय, दारात. मग हे खाल्ल्या आळीचे लोक म्हणे, अरे मग चला ना हेल घालायला. अरे पण आपल्याकडं हांडा नाही. अरे नका का हांडा, पण तांब्यात आहे ना. हे खाल्ल्या आळीचे लोक इकडे जायऐवजी असेच वरल्या आळीला निघले. आता हिच्या जवळ गेलं तर हिचं चालूच होतं, हापशा बंब, हापशा बंब, हापशा बंब. हे खाल्ल्या आळीचे लोक गेले म्हणे, कोण रे ही इकडून तिकडून चक्रा नखरा. ती म्हणे शांताबाई. नाही ती शांताबाई नाही म्हणत मी तुम्हाला, ती चक्रा नखरावाली नाही. म्हणे शांताबाई तू. म्हणे काय पाहुणे भेटले करारी, असा बंब दिला आमच्या अख्ख्या गल्लीच्या आंघोळी होतील. अय शांताबाई, पाण्याचा बगल खाल्ल्या आलीला आलाय, कसं काय येईल? म्हणे बंब काय फुटलेला आहे का, नवाच बंब दिलाय पाहुण्यानं. म्हणे तू पाणी कुठं वती ती? कुठं म्हणजे बंबात वती ते, कुठं वती ते? अगं बंबातच, पण नेमकं कुठं? मग ती म्हणे हे काय मधोमध होती ते. मग गाव म्हणे, अय काकू, अरे ती पाणी टाकायची जागा नाही, लाकडं घालायची जागा आहे. म्हणे हा, ही लाकडं घालायची जागा आहे. मग आता काय करू? गाव म्हणे आता वय न दिला आम्ही लाकडं घेऊन येतो तुला जाळायला. विठाला विठाला.